Good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स अँड सायन्स एक नवीन इंटरेस्टिंग फ्रेश लेसन तुमच्यासाठी घेऊन आले आहे की ज्या लेसनचं नाव आहे बँक अँड सिंपल इंटरेस्ट म्हणजे बँक व सरळ व्याज की जो तुम्हाला लाईफ टाइम उपयोगी पडणार आहे. याच्या अगोदर आपण बँक आणि सिंपल इंटरेस्ट मध्ये की बँकशी रिलेटेड सगळ्या टर्म क्लिअर केल्या. त्याच्यानंतर तुमचं पासबुक कसं असतं, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या टर्म्स असतात, हे जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर आपली डीएस डिजिटलची प्लेलिस्ट जाऊन एकदा चेक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज काय बघायचं आहे, आज आपल्याला बघायचं आहे सिंपल इंटरेस्ट, एक इम्पॉर्टंट टॉपिक. त्याच्या अगोदर तुम्ही तुमचे नोटबुक पेन सगळं माझ्यासोबत घेऊन बसा आणि एन्जॉय करा मॅथमॅटिक्स विथ ओनली डीएस डिजिटल स्कूल. सो स्टुडंट, दिस इज युअर प्रॅक्टिस सेट 40. प्रॅक्टिस सेट 40 मधलं हे आहे तुमचं फर्स्ट एक्झाम्पल, सिंपल इंटरेस्ट रिलेटेड आहे. तुम्ही एकदा एक एक्झाम्पल व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्हाला पुढचे कुठलेही उदाहरणं समजायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्याच्यामुळे पहिलं उदाहरण तुम्ही व्यवस्थित अगदी मनपूर्वक लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला याचे जे मार्क्स आहेत ते फिक्स मिळणार आहे. आणि पुढे कुठल्याही लाईफ मध्ये कुठल्याही तुम्हाला सरळ व्याज किंवा बँकेशी रिलेटेड कुठलेही व्यवहार आले तर यावेळेस तुम्हाला या गणिताचा तिथे नक्की फायदा होणार आहे. फक्त कधी कुठे वापरायचं हे आपल्याला तिथे लक्षात आलं पाहिजे. तर इथे बघा काय विचारलं आहे, प्रश्न काय दिला आहे, इफ रिहाना डिपॉझिट्स ₹1,500 इन स्कूल सेव्हिंग बँक, म्हणजे शाळेचा एक स्कूल सेव्हिंग बँक असते, त्याच्यामध्ये रिहानाने ₹1,500 काय केले, डिपॉझिट केले, ₹1,500 भरले ऍट 9 PCPA. रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला पीसीपीएचा फुल फॉर्म काय सांगितला मी, पर्सेंट पर ॲनम. पर्सेंट पर ॲनम म्हणजे पीसीपीए. फॉर 2 इयर्स, 2 वर्षासाठी तिने ₹1,500 शाळेच्या त्या स्कूल सेव्हिंग बँक मध्ये टाकले. 9 रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे तिला टाकल्याबद्दल काहीतरी त्याच्याबद्दल काय मिळणार आहे, सिंपल इंटरेस्ट. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की आपण बँकेत पैसे ठेवतो, म्हणजे ते पैसे कोण वापरत असतं, बँक. त्याच्या बदल्यात बँक काय करत असते, आपल्याला सिंपल इंटरेस्ट देत असते किंवा सरळ व्याज देत असते. मग त्या बदल्यात त्या बँकेने 9 PCPA या रेटने 2 वर्षामध्ये तिला इंटरेस्ट दिला. व्हॉट टोटल अमाऊंट शी विल गेट. मग शेवटी बँकेकडून 2 वर्षानंतर तिला किती अमाऊंट मिळणार आहे. खूप सिंपल आहे. सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला, ह्या एक्झाम्पल मध्ये गिवन जे आहे ते गिवन इथे आपण छानपैकी इथे लिहून घेणार आहोत. गिवन आता PRT किंवा याला एन सुद्धा म्हणतात, आपण हे लिहून घेणार आहोत. मग पी म्हणजे प्रिन्सिपल, किती पैसे तिने गुंतवले आहे, ₹1,500 म्हणजे पी काय झालं तुमचं प्रिन्सिपल. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, पर्सेंटेज. ओके, किती आहे 9 PCPA, सो 9% आपण इथे घेणार आहोत. टी मीन्स टाइम इन इयर्स किंवा एन मीन्स नंबर ऑफ इयर्स, दोन्ही पण चालतात. कधी कधी काही पुस्तकांमध्ये टी दिलेलं असतं, कधी कधी एन दिलेलं असतं. तुम्ही दोन्ही लक्षात ठेवायचं की टी म्हणजे टाइम इन इयर्स म्हणजे तुमचा जो वेळ आहे तो वर्षांमध्ये दिला असतो किंवा नंबर ऑफ इयर्स, हे लक्षात ठेवायचं. टाइम इन इयर्स किंवा नंबर ऑफ इयर्स. ओके, मग वर्ष किती दिली आहेत, 2 वर्ष. मग आता तुम्हाला सगळ्यांना एक सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला माहिती आहे. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100 किंवा P इंटू R इंटू N अपॉन 100 हा एक फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला जस्ट व्हॅल्यू पुट करायची आहे. P ची किंमत आहे तुमची 1500 म्हणजे 1500 किंमत आहे. R ची व्हॅल्यू आहे तुमची 9, टी ची व्हॅल्यू आहे 2 आणि इथे आपण 100 ऍज इट इज घेणार आहोत. पुढची स्टेप सगळ्यांना माहिती आहे, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट. मग राहिलं काय तुमचं 15 आणि 9 2 जा 18. मग आता याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं, याचं जर आपण इथे मल्टिप्लिकेशन केलं 15 इंटू 18 किंवा 18 इंटू 15 इथे जर केलं तर 8 5 जा 40, 5 1 जा 5, 5 प्लस 4 इज इक्वल टू 9. इथे 1 8 जा 8 आणि 1 1 जा 1, सो 17 आणि इथे 270. सो सिंपल इंटरेस्ट आपल्याला इथे मिळालेला आहे. सिंपल इंटरेस्ट आपल्याला मिळालेला आहे किती, ₹270 हा आपल्याला मिळाला आहे सिंपल इंटरेस्ट. म्हणजे 2 वर्षामध्ये तिने ₹1,500 जर गुंतवले तर तिला ₹270 एक्स्ट्रा मिळणार आहे. मग शेवटी तिला अमाऊंट किती मिळणार आहे, अमाऊंट म्हणजे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. हा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. देअरफॉर आपण इथे फॉर्म्युला लिहून घेऊया. अमाऊंट इज इक्वल टू सिंपल इंटरेस्ट प्लस व्हॉट इज प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे जी तिने रक्कम गुंतवली, किती ₹1,500 ती तर मिळणारच आहे, पण ₹270 तिने ते गुंतवल्याबद्दल एक्स्ट्रा तिला मिळणार आहे. मग सिंपल इंटरेस्ट किती आला 270, प्रिन्सिपल किती आहे तिचं 1500. मग आता यांची जर तुम्ही ऍडिशन इथे केली 1500 प्लस 270 इज इक्वल टू 0 7, इथे 7 आणि इथे 1, ₹1,770 किती मिळणार आहे शेवटी तिला वर्षाच्या शेवटी. अमाऊंट किती मिळणार आहे 1,770.
किती सोपं उदाहरण होतं. पहिले फक्त आपल्याला PRN काय आहे लिहून घेतलं, फॉर्म्युला लिहिला, फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकल्या, मग सिंपल इंटरेस्ट मिळाला. सिंपल इंटरेस्ट मिळाल्यानंतर अमाऊंट काढण्यासाठी आपलं जे प्रिन्सिपल आणि सिंपल इंटरेस्ट यांची ऍडिशन केली. सिंपल आपला आन्सर इथे मिळालेला आहे. पण शेवटी आपल्याला वर्ड मध्ये 3 मार्कासाठी हे उदाहरण येणार आहे, 3 किंवा 2 मार्क्ससाठी. व्हॉट टोटल अमाऊंट शी विल गेट, मग काय लिहिणार, टोटल अमाऊंट शी विल गेट. हे वाक्य इथे काय करणार आहे आपण, कॉपी करणार आहे. शीच्या ऐवजी आपण त्या तिचं नाव पण टाकलं तरी चालणार आहे. देअरफॉर टोटल अमाऊंट शी विल गेट, किती मिळणार आहे तिला अमाऊंट, 1770 रुपीज एवढी टोटल अमाऊंट इथे मिळणार आहे. अशा पद्धतीने फुल सेंटेन्स तुम्ही लिहायचं आहे आणि या प्रश्नाचे पूर्ण मार्क्स तुम्हाला इथे मिळणार आहे. सो आय थिंक प्रॅक्टिस सेट 40 मधलं हे फर्स्ट एक्झाम्पल तुमचं छानपैकी क्लिअर झालं असेल. क्लिअर होण्यासाठी परत परत तुम्ही हे आपलं जे व्हिडिओज आहे ते परत परत बघा आणि तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करा. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. So student, this is the second example in your practice set. Practice set 40 मधलं हे आहे second example. जेठालाल took housing loan of ₹2,50,000 from a bank. जेठालालने एक हाऊसिंग लोन घेतला आहे, म्हणजे घर बांधायचं आहे त्याला. घर बांधण्यासाठी काय घेतलेलं, त्याने 2,50,000 काय घेतलं, लोन घेतलं आहे बँकेकडून. ऍट द 10 PCPA, 10 PCPA ने घेतलेलं आहे फॉर 5 years. 5 वर्षासाठी त्याने हे लोन घेतलेलं आहे 10 या रेट ऑफ इंटरेस्टने. व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट, मग इयरली इंटरेस्ट काय आहे तो काढायचा आहे. व्हॉट वॉज टोटल अमाऊंट ही रिटर्न टू द बँक, बँकला किती पैसे तो रिटर्न करणार आहे ते पण काढायचं आहे. मग सगळ्यात पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह करताना काय करायचं असतं, ह्या प्रकारचे गिवन लिहून घ्यायचं असतं. काय, PRNT. मग प्रिन्सिपल किती आहे त्याचं, 2,50,000 हे काय आहे, प्रिन्सिपल आहे. रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, 10 PCPA म्हणजे 10%, 10% पर ॲनम आहे. किती वर्षासाठी, 5 years साठी घेतलेला आहे. पण आता आपल्याला काय करायला लावलं त्यांनी, व्हॉट इज अ इयरली इंटरेस्ट, म्हणजे एका वर्षासाठी इंटरेस्ट त्याला किती द्यावा लागणार हे काढायचं आहे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, आता हे 5 वर्षासाठी माहिती आहे, मग आपण पहिले एका वर्षासाठी इथे काढून घेऊया. आणि आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100. हा फॉर्म्युला लिहायचा आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय करायची, व्हॅल्यू फिल करायची. चला P ची किंमत टाकून घेऊया फटाफट. P ची किंमत इथे टाकली मी, R ची किंमत पण टाकली, T ची 1 year, एका वर्षासाठी काढतो म्हणून 1 year, आणि हे 0 ऍज इट इज. त्यानंतर हे दोन्ही 0 0 काय केले मी इथे कट केले आणि कशाचं मल्टिप्लाय केलं, 2,500 इंटू 10 इंटू 1 यांचा जो गुणाकार केला तर हा शून्य फक्त एक वाढणार आहे आणि कुठल्याही संख्येला एकाने गुणल्यानंतर उत्तर काय येत असतं, तीच संख्या येत असते. म्हणजे हे 2 शून्य आणि अजून 1 शून्य म्हणजे 25,000 रुपये. सिंपल इंटरेस्ट एका वर्षासाठी काय असणार आहे, 25,000 फॉर 1 year. एका वर्षासाठी आपण काय केलाय, हा इंटरेस्ट इथे फाइंड केलेला आहे. मग एका वर्षासाठी 25,000 तर आपल्याला काय करायचं होता, 5 वर्षांसाठी इंटरेस्ट. मग 5 वर्षांसाठी पण काढून घेऊया. सिंपल इंटरेस्ट फॉर 5 years. 5 वर्षांसाठी किती येणार आहे, एका वर्षासाठी काय आहे तुमचा 25,000, तर 5 वर्षांसाठी काय येणार, त्याला इंटू 5 करणार आहे. आपण हे 3 0 ऍज इट इज लिहिणार आहोत. 5 5 25 कॅरी ओव्हर टू 5 2 10, 10 प्लस 2 12 म्हणजे किती आलं, 1,25,000. किती आलंय, 1,25,000 रुपये आलेला आहे फॉर दी 5 years. 5 years साठी एवढा सिंपल इंटरेस्ट इथे तुमचा आलेला आहे. म्हणजे आपल्या प्रश्नांची उत्तर वर्षासाठी मिळाला, 5 वर्षांसाठी मिळाला. व्हॉट वॉज द टोटल अमाऊंट ही रिटर्न. आता अमाऊंट शेवटी ती जो जेठालाल आहे तो बँकेला किती पैसे रिटर्न करणार आहे, तो ऑलरेडी बँकेकडून त्याने 2,50,000 रुपये घेतलेला आहे, तेवढे तो रिटर्न करणार आहे. परंतु अजून तो 5 वर्षांसाठी जो इंटरेस्ट आहे, सिंपल इंटरेस्ट आलेला आहे, तो सुद्धा काय करणार, तिथे रिटर्न करणार आहे. मग आता अमाऊंट कसं काढणार माहिती तुम्हाला, अमाऊंट इज इक्वल टू व्हॉट, प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट. हा फॉर्म्युला माहिती आहे. मग प्रिन्सिपल किती आहे आपण आपलं लिहून घेतलं, 2,50,000 दिस इज आर प्रिन्सिपल. आणि सिंपल इंटरेस्ट एका वर्षासाठी एवढा होता, 5 वर्षांसाठी आपला किती आला, 1,25,000 रुपीज हा सिंपल इंटरेस्ट आला. आणि याची जर आपण इकडे ऍडिशन केली, 2,50,000 प्लस 1,25,000 यांची आपण इथे ऍडिशन करूया. इथे 0 0 0, इथे 5 5 प्लस 2 7, 2 प्लस 1 3. म्हणजे शेवटी 5 वर्षानंतर त्या जेठालालला किती पैसे, 2.5 लाख रुपये घेतले होते, पण द्यावे किती लागणार आहेत त्याला,
3,75,000 रुपीज एवढी अमाऊंट त्या जेठालालला काय करावं लागणार आहे, बँकला रिटर्न करावी लागणार आहे. सिंपल, क्लिअर एव्हरीवन. पीआरटी ची व्हॅल्यू लिहून घ्यायची, सिंपल इंटरेस्ट काढायचा 1 वर्षासाठी, 5 वर्षासाठी काढा, त्याच्यानंतर अमाऊंट प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट करा, मिळाला आन्सर. व्हेरी सिंपल. आणि शेवटी काय लिहावं लागणार आहे, व्हॉट वॉज टोटल अमाऊंट ही रिटर्न टू द बँक. सो जेठालाल, जेठालाल आहे ना, जेठालाल एक सेंटेन्स लिहून टाकायचा आहे, जेठालाल रिटर्न्स 3,75,000 रुपीज टू द बँक. बँकला तो काय करेल, एवढे पैसे 5 वर्षानंतर रिटर्न करेल. सो हे आपण वर्ड मध्ये आन्सर पण लिहिलेलं आहे. हे वर्ड मध्ये का लिहायचं, आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी. कारण शाब्दिक जे उदाहरणं असतात त्या शाब्दिक उदाहरणामध्ये शेवटी त्यांनी काय प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पूर्ण वाक्यामध्ये द्यावं लागत असते. सो आय थिंक हे सेकंड एक्झाम्पल पण सगळ्यांचं क्लिअर झालं असेल. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. So student, this is the third example in your practice set 40. Practice set 40 मधलं हे आहे तुमचं थर्ड एक्झाम्पल. काय आहे एक्झाम्पल फटाफट समजून घेऊया आणि साइड बाय एक्झाम्पल रीड करता करता काय करूया आपण, गिवन पण लिहून घेऊया. ठीक आहे. श्रीकांत डिपॉझिटेड ₹85,000. त्याने 85,000 रुपये भरलेले आहे. 85,000 म्हणजे आपल्याला काय लिहिणार आहे, PRN किंवा PRT. म्हणजे मोठी अमाऊंट असते किंवा जी लोन म्हणून घेतलेली रक्कम असते ती काय असते, प्रिन्सिपल असते. मग आपल्याला इथे प्रिन्सिपल 85,000 तिथे मिळालेलं आहे फॉर 2.5 years. किती वर्ष, नंबर ऑफ इयर्स किती आहे, 2.5. मग आता असं दिलंय म्हणून घाबरून जायचं नाही, याचं पूर्णांकामध्ये रूपांतर करा. 2 2 जा 4, याचा गुणाकार करत असतो आणि हे याच्यामध्ये आपण प्लस करत असतो. 2 दुने 4, 4 आणि 1 5. तुम्हाला समजण्यासाठी परत एकदा मी स्टेप लिहिते, 2 × 2 आणि +1 आणि इथे 2 ऍज इट इज. छेद तसंच तसं लिहायचं. 2 दुने 4, 4 आणि 1 5, 5/2 याचं आपण काय केलं, रूपांतर केलेलं आहे नंबर ऑफ इयर्सचं. ऍट 7 PCPA म्हणजे PCPA म्हणजे काय असतो, रेट ऑफ इंटरेस्ट % पर ॲनम. 7% घेतला. ठीक आहे. सेव्हिंग बँक अकाउंट, सेव्हिंग बँक अकाउंट मध्ये त्याने 85,000 रुपये डिपॉझिट केलेले आहे श्रीकांतने 2.5 वर्षासाठी. 7 PCPA. व्हॉट टोटल इंटरेस्ट विल रिसीव्ह ऍट द एंड ऑफ द पिरियड. मग शेवटी त्याला 2.5 वर्षानंतर बँक किती पैसे रिटर्न देईल ते आपल्याला काढायचं आहे. मग आता असं उदाहरणानंतर आपण काय करणार, पहिले आपलं सिंपल इंटरेस्ट काढून घेऊया. सिंपल इंटरेस्ट कशाने काढणार, आपल्या फॉर्म्युलाने. फॉर्म्युला काय आहे, P × R × T अपॉन 100 अशा पद्धतीने लिहून घ्यायचं. मग आता सिंपल इंटरेस्ट काढण्यासाठी प्रिन्सिपल किती आहे, 85,000. R किती आहे, 7 आणि T 5/2 आहे ना, मग 5 वरती घेऊया आणि 2 काय करूया आपण अशा पद्धतीने खाली लिहूया. आणि इथे काय आहे तुमचा 100, तो 100 लिहूया. मग हे दोन्ही 0 काय झाले तुमचे कट. मग काय राहिलं इथे 850 × 7 5 जा 35 आणि डिवायडेड बाय 2. मग आता ह्या 2 ने परत शेवटी काय आहे, ह्या संख्येच्या शेवटी 0 आहे म्हणजे 2 ने याला भाग जाऊ शकतो. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 चौक 8 आले. 2 दुने 4, 5 4 गेले, 1 उरला. आणि 2 5 जा 10 म्हणजे लास्टला तुमची फिगर काय उरलेली आहे, 425. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू 425 × 35. हे येणार आहे तुमचा सिंपल इंटरेस्ट. मग आपण याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया फटाफट. 425 × 35. काही मुलं हे गुणाकार करायला खूप कंटाळा करतात, घाबरतात, त्याच्यामुळे सगळं कॅल्क्युलेशन पुढचं चुकत असतात. बिलकुल कंटाळा करायचा आणि आनंदाने ते मल्टिप्लिकेशन करायचंय. 5 आणि पाडे नाही आले तरी आपण एक एक संख्येचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. 5 5 जा 25 इथे 2, 5 2 जा 10, 10 + 2 12, कॅरी ओव्हर 1, 4 5 जा 20, 20 + 1 21, इथे आला 0. परत 3 5 जा 15, कॅरी ओव्हर इथे 1, 3 2 जा 6, 6 + 1 7, 4 3 जा 12. सो अशा पद्धतीने आपण इथे गुणाकार केला. आता आपण करणार आहोत इथे ऍडिशन. 5 इथे 7, इथे 8, इथे 2 + 2 4 1. सो किती आलेलं आहे आपलं सिंपल इंटरेस्ट, किती आला 14,875, 14,875 रुपीज. दिस इज युअर सिंपल इंटरेस्ट. म्हणजे त्या श्रीकांतने 85,000 रुपये बँकेत 2.5 वर्षासाठी डिपॉझिट केल्यानंतर त्याला किती मिळणार आहे पैसे, 14,875 रुपये हे एक्स्ट्रा मिळणार आहे. का, कारण तेवढे त्याने 2.5 वर्षासाठी बँकेत काय ठेवले, सेव्ह केलेले आहे म्हणून तेवढे एक्स्ट्रा मिळणार आहे. मग आता अमाऊंट, शेवटी त्याला अमाऊंट किती मिळणार आहे बाळांनो. अमाऊंट कसं काढणार, फॉर्म्युला सांगितलंय तुम्हाला.
काय फॉर्म्युला आहे? प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट, हा फॉर्म्युला इथे लिहून घ्यायचा आहे. मग आता प्रिन्सिपल किती आहे आपलं, किती रक्कम गुंतवली? 85,000. ओके. सिंपल इंटरेस्ट किती आला? 14,875. आता आपण काय करूया, याची इथे ऍडिशन करूया. 85,000 प्लस 14,875, इथे 5, इथे 7, 8, 5 प्लस 4 9, 8 प्लस 1 9. सो किती आलं? 99,875. सो ऍट द एंड 99,875 ही अमाऊंट त्याला 2.5 वर्षांनी मिळणार आहे. आणि तुम्हाला फक्त जर सिंपल इंटरेस्ट विचारलं, ही पुढची स्टेप इथे ऍक्च्युअली केलेली आहे. त्यांनी काय विचारलंय? व्हॉट टोटल इंटरेस्ट. फक्त त्यांनी आपल्याला इंटरेस्ट विचारला होता, म्हणजे आपण इथपर्यंत स्टेप केली तरी चालणार आहे. ही एक्स्ट्राची स्टेप मी तुम्हाला करून दाखवली आहे की शेवटी त्याला एकूण पैसे किती मिळणार? तर 99,875 मिळणार आहे. आणि सिंपल इंटरेस्ट किती मिळणार? तर 14,875 एवढा सिंपल इंटरेस्ट त्याला इथे मिळणार आहे. सो आय थिंक हे थर्ड एक्झाम्पल तुमचं इथे छानपैकी क्लिअर झालं असेल. आणि प्रॅक्टिस सेट 40 मधले हे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एक्झाम्पल तुमचं छानपैकी क्लिअर झालं असेल. आणि पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो आय थिंक आजचा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय केला असेल माझ्यासोबत. आपण नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.